स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवा, काँग्रेस शहराध्यक्षांची राहुल गांधी यांना विनंती। सूत्रांची माहिती। किरीट सोमय्या आज मुलुंडमध्ये ठिय्या आंदोलन करणार। अनधिकृत मशीद आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन करणार। नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित होण्यास सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या 45 परीक्षांचे निकाल 30 दिवसात घोषित। नागपूर महापालिकेच्या सर्व चॅनलमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लागणार। राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे सीसीटीव्ही लावण्यात येणार। सरकारी, निमसरकारी आणि उद्योग करणाऱ्यांनी रिक्षा परवाने परत द्यावेत, अन्यथा कारवाई होणार। आरटीओची माहिती। पुण्याच्या भोरमधील जिजामाता शाळेमधील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी घरटी बनवली। पक्ष्यांच्या निवाऱ्याची आणि चारा पाण्याची सोय व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचा उपक्रम। पुण्यातील भोरमधील जोगेश्वरी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गावातून मिरवणूक। नागपूरच्या उमरेड ॲल्युमिनियम कंपनीतील स्फोट दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत धुळ्यामध्ये HIV बाधित 20 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया। भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम। गोंदिया जिल्ह्यातील तापमान सामान्य, पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती।